आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जर आपण पाहिलं तर मोठा मोर्चा काढलेला आहे। जेल भरो आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर अंगणवाडी सेविका या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत। मानधन वाढ असेल, त्यानंतर कामावर जे आहे ते कायमस्वरूपी रुजू करा, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, यासह विविध मागण्या जर आपण पाहिलं तर संपूर्ण या अंगणवाडी सेविकांचा आणि त्यासाठी आंदोलन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरू आहेत। काय मागण्या आहेत, आंदोलन केलं जात आहेत, मोर्चा काढलेला आहे? हमारी मांगनी है कि हम 30 और 35 साल हो रहे हैं, अभी तक हम मानधन पर है। अरे ये सरकार को होश में नहीं आ रहा है कि हम 8 घंटे काम कर रहे हैं, शाम हो रही है हमको घर जाने के लिए, मानधन पर है हमको। अरे मानधन नहीं होना हमको, हमें वेतन दो वेतन। कल में हम रिटायर्ड हो जाएंगे तो हमको पेंशन चाहिए ना, कौन पालेंगे हमको? बाल बच्चे हमको लात मार के हकाल देते हैं और वृद्धाश्रम बढ़ा रहे हैं। हमको पेंशन चाहिए, इज्जत की हमको कमाने दो, इज्जत का हमको खाने दो। मानधन नको, वेतन हवे। और यह लड़ाई हम काहे के लिए लड़ रहे हैं? बार 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 हम पैदल 4-4 7-7 किलोमीटर पैदल आ रहे हैं, हम वेतन के लिए आ रहे हैं। हम सरकार से हमारा नम्र निवेदन है कि हमको पेंशन लागू करो, मानधन नहीं, हम कोई भिखारी नहीं है, हमको मानधन दे रहे। 30 साल हो गए, हमारे बाल पक रहे हैं, आँख में नहीं दिख रहा है हमको आंगनवाड़ी की नौकरी करते करते। हमें इज्जत से कमाने दो, इज्जत से खाने दो। हम कोई फ्री का नहीं मांग रहे हैं, हम 8 घंटे काम कर रहे हैं। हमें वेतन चाहिए, पेंशन चाहिए, हमारा हक हमें चाहिए। यही हम सरकार से निवेदन करते हैं और हमारी मांगनी पूरी करो। हमारा यही जिम्मेदारी है, यही हक है हमारा। अरे आवाज दो। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, काय सांगणार? तुम्ही झेंडा घेऊन फिरतायत आंदोलनामध्ये, काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या महिला अंगणवाडी सेविका? आम्ही अंगणवाडी सेविका अमरावती जिल्हा, आमचं फक्त एकच मागणी आहे, आम्हाला मानधन नको, वेतन हवं। मानधन नको, वेतन हवं। आम्हाला 25-30 वर्ष झाले ही नोकरी करून, पण यामध्ये आम्हाला अजूनही कोणती प्रोटेक्शन याच्यात मिळालं नाही आहे। कुठे जाऊन आमच्या महिलांचं कमी जास्त झालं ते पण सिक्युरिटी नाही, बिना पैसे तुम्ही घरी बसा। 25 वर्ष आम्हाला नोकरी करून झालेली आहे। रिटायरमेंट झाल्यानंतर आमचा उदरनिर्वाहाचा काय प्रश्न आहे पुढं? आणि म्हातारपणात या काळात आताच तर मुलं आई वडिलांना पोचत नाही, भीक मागून राहिले, आई वडील आश्रमात चालले। आम्ही 25-30 वर्ष नोकरी करून पुढे कुठे जाणार आहे? हा प्रश्न सरकारला लादलं पाहिजे। काय करायचं ह्या महिलांचं? गेल्या 25 वर्षापासून जर पाहिलं तर आम्ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करतोय, सेवा देतो, परंतु तुटपुंज जे आहे ते संपूर्ण मानधन या ठिकाणी आम्हाला दिलं जातं। त्यामुळं आम्हाला कायम नोकरीवर द्यावं आणि आम्हाला पगार द्यावी, मानधन नकोय, वेतन हवं, या प्रमुख मागणीसाठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा आणलेला आहे। उतरत्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर रिटायरमेंट झाल्यानंतर आम्हाला पेन्शन हवं, ही प्रमुख मागणी जी आहे ती संपूर्ण अंगणवाडी सेविकांची आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।